घोरपडी तालुका कोटमंकाळ येथील मल्लूदेवीचं मंदिर आपण पाहत आहोत। सगळ्यांच्या कष्टाने उभं राहिलेलं आणि दिमागदार असं मल्लूदेवीचं मंदिर। मल्लूदेवीचं मंदिर बघताक्षणी अंगावर शहाऱ्या येतात, कारण हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं। मल्लूदेवी ही शंकराची कन्या आहे आणि घोरपडीच्या पश्चिमेला अर्धा किलोमीटर अंतरावरती तलाव आहे। त्या तलावाच्या आतल्या बाजूला मल्लूदेवीचं मंदिर दिमागात उभं आहे। यावर्षी विद्युत रोषणाई खूप आकर्षक केलेली आढळते। त्याला संगमरवरी पायऱ्या आहेत। मंदिराचं तोंड पूर्वाभिमुख आहे। मंदिराच्या समोर उजव्या बाजूला डोंगरावरची मल्लूदेवी तिचं छोटंसं मंदिर आहे आणि आपण डाव्या बाजूला पाहतो तो ब्रह्मनाथाचं मंदिर बघायला मिळतं। हे ब्रह्मनाथाचं मंदिर सुशोभित रंगरंगोटी आणि दिमागदार असं शोभून दिसतंय आणि त्याच्याच साईडला एक समाधी स्थळ पण आहे। चला तर आपण जाऊ विजापूरच्या वाटेला। आता आपण हिवरे तालुक्यात जत येथे आलोय। आता हिवऱ्यामध्ये हेच ते फुलं वाजत गाजत येत आहेत आपल्याला। दिमागदार सगळे भक्तगण रात्रंदिवस चालून पायी चालत मल्लूदेवीला विजापूरहून फुलं घेऊन येतात। आता हे दिसतात ना मंडळी, किती भक्तगण उत्साहित आहेत। सगळे जे भंडारा जे लावतात विजापूरच्या आईच्या दरबारातून, विजापूरची जिथून फुलं निघतात ना तिथून हा भंडारा घेतला जातो आणि हा भंडारा विजापूरचा एक दैवी शक्ती निर्माण करतो। प्रत्येक भक्तगण त्या पुजाऱ्यांच्या म्हणजे जे फुलकऱ्यांच्या पाया पडतात, नतमस्तक होतात। फुलकरी त्यांना भंडारा लावतो आणि आशीर्वाद पण देतो। तर हे जे फुलांनी सजवलेले 4 डोलारे, याच्यात सुगंधी फुलं आहेत आणि हे सुगंधी फुलं हे आमचे भक्तगण घेऊन येतात आणि हे हिवऱ्यामध्ये किती ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गर्दी करतात बघा। चला तर आता पुढे आलो आपण चुडीखिंडीच्या माळाला आलो। चुडीखिंडीतले सगळे ग्रामस्थ ह्या देवीचे आतुरतेने वाट पाहत बसले असतात। हे जे आपण सगळे महिलांची संख्या बघतो ना, आरती देवाला नैवेद्याचे ताट सजून धजून बायका असे उभं राहतात आपल्या मल्लूदेवीला। आणि हेच निळे समाज म्हणजे इथले जे सगळे ग्रामस्थ आहेत ना, ह्यांचं सुद्धा कुलदैवत मल्लूदेवी आहे आणि हे चुडीखिंडी गाव। आणि ह्या चुडीखिंडीतून आपण पुढे निघतो। हे आता पुढे आलो आपण माळाला, म्हणजे चुडीखिंडीच्या माळावरती आपण आहोत। आणि येंग्या भलर चांग्या भल बोला बोलार चांग्या भल अशा गजर करत आणि मल्लूदेवीच्या नावानं चांग भलं गाजवत हे भक्तगण हे फुलं घेऊन, डोक्यावरती फुलं घेऊन बरं का हे येतात आणि आले बघा। आता चोरूची गाव आलं। ह्या चोरूचीमध्ये किती उत्साह आहे बघा। चोरूचीचे सगळे ग्रामस्थ हे राजाराम पाटील, ते सगळे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील सगळे आतुरतेनं आपल्या मल्लूदेवीच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत आणि हे मल्लूदेवीचं साक्षात दर्शन त्यांना घडल्याशिवाय राहत नाही। गुढीपाडवा म्हणजे काय तर गुढीपाडवा पहिल्यांदा निमजमध्ये अलिंगराया निळे हा एक भक्त होऊन गेला। अलिंगराया निळे आणि त्यांची बायको ह्यांना बरेच वर्ष पुत्र संतान नव्हतं, पण हे दोघं शंकराची भक्त होते। तर शिंगणापूरच्या महादेवाला हे जाऊन तिथे भक्ती करत होते। प्रत्येक महिन्याला जायचं, शिंगणापूरला जायचं, शिंगणापूरची वारी करायची, शिंगणापूरच्या महादेवाला पिंडीला अभिषेक करायचा, शंकरला प्रसन्न करण्यासाठी नामस्मरण करायचं, पूजा अर्चा करायची, झाडलोट करायची, असे कायमस्वरूपी हे करत होते। असं करता करता 12 वर्षे लोटली गेली। पण ज्यावेळी अलिंगराया निळे हे निमज गावी येत आले
आणि सगळे लोक प्रत्येक परिसरातील लोक म्हणायचे चिडवायचेच ना, हे हा तुम्ही देवाला भक्ती देवाच करतोय, पण 12 वर्ष तुम्ही निपुत्रकच आहात, तर तुम्हाला देवाने काय दिलं? तर ते अळिंगरा या निळेंना पटलं नाही आणि त्यांची बायकोसुद्धा खूप चिडचिड व्हायला लागली, तिला काय करावं कळेना. मग एक दिवशी हे दोघं शिंगणापूरच्या मंदिरामध्ये गेले आणि तिथं शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला, दुधाचा अभिषेक केला, पूजा अर्चा चांगली केली आणि ह्या दोघं त्या महादेवाच्या पिंडीसमोर बसून एकच देवाला मागणं मागू लागले की देवा, 12 वर्ष आम्ही तुमची सेवा केली, आम्ही आत्तापर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही, तर आता आमचं मत आहे की एक मागणं आम्ही मागतोय, दिसेल का? विचारलं काय तुम्हाला हवं आहे ते मागा. आणि भोळा शंकर प्रसन्न झाला आणि शंकराच्या तोंडून शब्द विचारलं म्हणजे निघाले की तुमची जी मनोकामना पूर्ण होईल. अळिंगराय निळे आणि त्याची बायको म्हटली की आम्ही 12 वर्ष तप केलं, पण आज तागायत आम्हाला मूलबाळ नाही आहे देवा, तर आम्हाला निपुत्रिक म्हणून लोक चिडवायला लागलेत, आम्ही कसंच तोंड दाखवू गावाला, आम्हाला कळण्यास झालं, तर आम्हाला एक पुत्र प्राप्ती व्हावी अशी आमची इच्छा आहे. मग आता जर तुम्ही आम्हाला पुत्रप्राप्ती नाही दिली तर आम्ही याच ठिकाणी याच तुमच्या समोर पिंडीवरती डोकं आपटून प्राण सोडेल. तथास्तु म्हटल्यानंतर हे दोघं नतमस्तक झाले. खूप आनंद वाटला अळिंगराय निळे आणि त्यांच्या मिसेसला. आनंदात आपल्या गावी परतू लागले. चालत 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 निमज या गावी आले. दिवसामागून दिवस गेले. 9 महिने 9 दिवस झाले आणि एक कन्या, तेजस्वी कन्या जन्माला आली. आत्ता काय करायचं? फार आनंद सगळीकडे झाला. 12 वर्षानंतर मुलगी जन्माला आली. दोघंही जोडी कायमस्वरूपी शंकराच्या ऋणामध्ये राहू लागले. शंकराच्या मनोभावी सेवा करू लागले. सेवेत कुठेही खंड पडलेला नाही. आणि त्या बारशामध्ये त्या मुलीचं नाव ठेवलं मल्लूआई, मल्लू. तर मल्लूचं पुढं मल्लूआई हे नाव लागलं आणि मल्लूदेवी हे आमच्या निमजच्या डोंगरावरती पदार्पण मल्लूदेवीने केलं. का तर ते बराचसा इतिहास आहे, तुम्हाला सांगेन. पण त्या मल्लूदेवीला पुन्हा आम्ही घोरपडी म्हणजे स्थायिक, आता डोंगरावरनं काही लोकांना जाता येईना, सोयी होईना, मग ते आराधना मल्लूआईची करू लागले. मग मल्लूआईनं काय केलं, घोरपडीच्या पश्चिमेला तिथं येऊन स्थायिक झाली. तर निळेचं तिथं वास्तव्य होतं. निळेचे म्हणजे अळिंगराय निळेची कन्या हीच ती मल्लूदेवी. तर ह्या मल्लूदेवीला विजापूरहून फुलं आणली जातात आणि मल्लूदेवी ही जागृत देवस्थान घोरपडीमध्ये मानलं जातं. कोणत्याही नवसाला पावणारी देवी. लहान थोर मंडळी, वयस्कर मंडळी, सगळे ग्रामस्थ ह्या देवीची मनोभावी पूजा करतात. देवी नवसाला पावते आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र याच्यातून भक्त या यात्रेला गोळा होतात, जमा होतात आणि मोठ्या उत्साहात यात्रा साजरी केली जाते. आणि ही आमच्या मल्लूदेवीची यात्रा झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आरेवाडी बिरोबा वरातील यात्रा मोठ्या प्रमाणात भरली जाते. हे कवठेमंकाळ तालुक्यातील हे देवस्थान खूपच महान आणि पवित्र मानलं जातं. गावकरी मंडळी त्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तिथं विजापूरला एकत्र गोळा होतात, एकत्र जमा होतात. तिथं माळी या देवीला वेगवेगळ्या फुलांची सजावट करून देवीचे 3 डोलारे बांधले जातात आणि 4था डोलारा हा निमजच्या देवीला चढवला जातो. तर सगळे भक्त, आजूबाजूच्या परिसरातील सगळे भक्त गोळा होतात, तिथे विश्रांती घेतात. त्याच्यानंतर तिथले जे ग्रामस्थ कुंभारीचे आहेत त्यांच्याकडून जेवण केलं जातं. सगळे जेवण वगैरे करतात आणि दुपारी 3च्या दरम्यान देवाचे फुलं तिथून निघतात आणि ते हिवरे तालुका जत, चोडेखिंडी मार्गे, चोरूच मार्गे, दुधवळी मार्गे हे घोरपडीत आणले जातात. आणि चोरूचमध्ये एक जे फुलाचा एक डोलार आहे तो निमजला जातो आणि निमजमधून
एकमेकाच्या गळाभेटी होतात, भक्तगण एकमेकाच्या गळ्याभेटी म्हणजे पडतात. रडू येतं, कारण एक दिवस आणि एक रात्र इथून विजापूरहून निघालेली एकत्र फुलं पुन्हा इथं दुभांगली जातात. म्हणजे कशी जातात की $1 निमजच्या डोंगरावरती जातो मलोदेवीलाच, आणि $3 हे घोरपडीच्या मलोदेवीला येतात. आणि हजारबाईच्या तळ्यामध्ये त्या ठिकाणी तळ्याजवळ आल्यानंतर तिथं रात्री दिवटी पेटवली जाते. ती दिवटी तुम्हाला माहीत असेल, ही दिवटी तेव्हा आमच्या येथील गावकरी जे आहेत ना, तर त्यांचा जे मान असतो ज्या समाजचा, त्यांनी ते दिवटी पेटवून तिथून परत पायी वाट चालत करत परत शिंदेवाडी घोरपडी येथे रात्री मारुतीच्या मंदिरासमोर हे फुलं आणली जातात. मारुती या मंदिरात भरपूर अशी महिलांची गर्दी होते. आरतीस ताट आरती लावून आणि देवीला शेवाळ्याचा नैवेद्य चालतो बरं का. शेवाळ्याचं नैवेद्य, फळं आणि हे आरतीस ताट घेऊन बायका म्हणजे महिला अशा ओवाळ्यासाठी सज्ज असतात. आणि दुसरी गोष्ट, आमच्या घोरपडीमध्ये जे वाजंत्री ताफा आहेत, घोरपडी तसं कलाकारांचंच गाव आहे. याच्यामध्ये दोंडीराम शिवलिंग माने यांचा एक वाजंत्रीचा ताफा असतो, जे लग्नामध्ये प्रसिद्ध महाराष्ट्रात झालेले ताफा. त्याच्यानंतर दुसरा ताफा म्हणजे जाधव सोरसमयी ताफा, म्हणजे हे चंद्रकांत बाळू जाधव यांचा ताफा. हे दोन्ही जुन्या गोविंदानं वाजंत्रीचा ताफा तुम्हाला बघायला मिळतो. आता तुम्ही बघतायच हा ताफा म्हणजे देवी पूर्ण देवीला फुलं चढूस तर हे ताफा कंटिन्यू वाजवले जातात. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, कैफट हा खेळ आमचा खूप जुना खेळ, म्हणजे धनगरी गजनृत्य म्हटलं जातं. तर ते गजनृत्य म्हणजे श्रीमंत सीता पुजारी, गोपाळ सीताराम पुजारी आणि मंडळी, सगळे पुजारींची कंपनी एकत्र येते आणि ढोलवाद्यामध्ये वेगवेगळ्या कैफटी खेळल्या जातात. अगदी लहान मुलांच्यापासून मोठ्या वयस्कर वृद्धापर्यंत हा खेळ चांगल्या आनंदाने खेळले जातात. आणि याच घोरपडीतील हा खेळ दिल्लीपर्यंत राष्ट्रपती पदक मारलेला, म्हणजे राष्ट्रपती पदक मिळवलेला हा संघ खूपच काही सांगून जातो. श्रीमंत सीता पुजारी बऱ्याचशा म्हणजे ह्या मलोदेवीचं महात्म्यपूर्ण कथानक आम्ही ऐकवतात दुसऱ्यांना, आणि त्यांचीच कथानक मी जरा घेऊन तुम्हाला तुमच्या पुढे मांडलेलं आहे.
या गावच्या मनुदेवीच्या यात्रेच्या पहिल्या 5 दिवसाअगोदर विजापूरहून एक देवीची फुलं येतात 100 किलोमीटरचं अंतर 48 तासामध्ये पार करून ह्या देवीच्या सत्पन्नाला विजापूरवरनं माहेरतीचा म्हणून इथं फुलं आणली जातात। आणि हे आणत असताना मला 15 दिवसापूर्वी वैष्णोमातेला जायचा माझ्या नशिबात माताजीनं मला बोलवलं, पण काय माहीत समजत नाही। हे करत असताना अचानक माझं मन असं बोललं गेलं की मी जाऊन विजापूरला फुलं काय असतात हे बघण्याचं मला बघू वाटलं आणि मी निघालो। पण माता राणीची जी कमाई आहे, माता राणीचा जो ह्या देशावर या जगावर जे अप्रतिम असा तिचा एकदम कशात मी मोजू मला समजत नाही आहे। पण मा भगवती आई मोलाईने तिथून येऊपर्यंत सुखरूप सगळ्या माणसांना इथून आणणार आज माताची देवीची फुलं चढली गेली। खरोखर अप्रतिम 2-3 हजार लोकांमध्ये हा कार्यक्रम होता, उत्सव आणि चांगल्या पद्धतीनं साजरा होतो, बघण्यासारखा आहे। प्रत्येकानं महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसानं येऊन एकदा आमच्या मनुदेवीची फुलं बघावीत, मनुदेवी देवीची यात्रा बघावी, एवढीच मी आई निमित्तानं चरणी प्रार्थना करतो। आई मोलाई सगळ्यांना चांगलं उदंड आयुष्य द्यावं। आई मोलांना शेतकऱ्यांचा काय प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, आई जगदंबे तू त्या हातात घ्यावा आणि असंच तू आमच्या लेकरांच्या पाठीमागे उभा राहावं। तू आमची आई नाही, जगजननी आहे, जगाची माता आहे, तू अशीच राहावं। मी एवढंच आई जगदंबीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आई मनुदेवीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि मी थांबतो। परत एकदा माझ्या घोरपडीतील सर्व माझ्या भक्त बाबांना मनापासून या सोहळ्याचा मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनुदेवी। मनुदेवीच्या नावानं